अरे हिरम, पुण्याला चाललोय आपण. पेढे घेतलेस का? मी तुला काल सांगितलेलं. आईच्या गावात विसरलो. पण काळजी करू नको, पुढे आपल्याला उत्तम बर्दीचे चांगले पेढे मिळतात. अस्सल सातारी कंदी पेढे, जेपी कंदी पेढे. हायवेला हो य अस्सल कंदी पेढे कसं हो, शक्य आहे? अगं पुण्याला जाताना अगदी आपला टोल नाका आहे ना, टोल नाक्याच्या अगदी शेजारी आहेत आणि फार प्रसिद्ध आहेत जेपी कंदी पेढे. बर चल बघूयात. हे बघ, हा 500 मीटरचा बोर्ड आला, इथं गाडी लेफ्टला घ्यायची. ओ हे बघ, हे जे दिसतंय पुढे पेढेवाले, जेपी कंदी पेढे. अच्छा, फॅक्टरी आउटलेट आहे. हिरम खूप छान आहेत रे. मग म्हणलंच की नाही. ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे पेढ्यांमध्ये? तुम्हाला जो टेस्ट करायला दिलाय तो प्युअर कंदी पेढा आहे आणि हा येलो कलरचा आहे तो केशर कंदी पेढा आहे. अच्छा, नाईस वन. टेस्ट खूप वेगळी आहे तुमची. फ्रेश तुम्ही रोज? हा, रोज आपल्या इथे फॅक्टरी आउटलेटच आहे, रोज आपण इथे लागेल तसे फ्रेश बनवतो. पेढ्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे? पेढ्या व्यतिरिक्त आपली भाकरवडी एक फेमस आहे. मला पेढे 1 किलो द्या आणि बाकरवडी चे 4 पॅकेट द्या. ऍक्च्युली ना आपण एक काम करूया, पुणेकरांना सातारची बाकरवडी कशी असते खायला घालूया. सो जे कोणी हायवे वरनं पुण्याला जात असेल, मुंबईला जात असेल तर न चुकता आनेवाडीच्या टोल नाक्याच्या इथे जेपी कंदी पेढे आणि बाकरवडी घ्यायला विसरू नका.